शेळ्या आणल्या बघ बाबा परत. चार्लीन जॅक्सनला सोडू आपण. जॅक काय म्हणायचं जॅक जॅक आणि चार्ली अयो आणि परत एक उखाळ दिलंय ते काय उलटपाट. तुम्हालाही झालं ना तुमच्या घेऊन मी निवांत येईन काय विषय नाही. मग हाय बेटा आली हाय बाईक अन्न झोपले तिकडं. आलो आपण फायनली खरातवाडीत. आईच्या कोंबड्या हे आंबे दिसतात ना, हे सगळे आम्ही लावले. तिथे एक विहीर होती त्या झाडापाशी आणि तिथं आता नवीन जागेत स्वागत आहे तुमचं. थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज काय विषय. जडगाण अंतकरणाने घालावतोय कारण मित्रांनो आपण रांजणगावच्या अलीकडे थांबलोय सीएनजी भरायला नाही का. बाय बाय. जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं स्वागत. पण थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज काय विषय. तर काय विषय झालाय, पावसा पाण्याने जनावरांचा हाल व्हायला लागल्यात म्हणून आपण मामाचीकडे शेळ्या घालावतोय. जडगाण अंतकरणाने घालावतोय कारण एवढं इच्छा नसताना घालवायला लागतंय. कारण इकडचं परिस्थिती पाहता आता इकडं सगळं पाणी आहे मित्रांनो. हे बघा सगळ्या साईडला पाणी आहे. कोंबड्यांचं अवघड झालंय. घराच्या मागं पण पाणी झालंय, तुम्हाला दाखवतो. घराच्या दोन्ही साईडने पाणी, इकडं पण पाणी आहे बघा. गटारच साचलेलं, ऊसात लाख पाणी आले. आणि लिंबाचं झाड आहे ना, लिंबाच्या झाडाच्या पलीकडच्या साईडने वायर आहे, वायरचं शॉर्ट सर्किट झालंय. मग म्हणलं जनावरांचं अवघड आहे, खाण्यापिण्या वाचून हाल चालल्यात. 2 आठवडे कंटिन्यू पाऊस झाला आणि इकडं कसं आपण भाड्याने राहून मग आपल्याला कुठं राहणार, कुणाच्या इथून सारखं आणणार आहे काय गावात आहे. आता ही सगळी जर शेती करायला चालू केली तर मग अवघड होईल. हे बघा इकडच्या साईडला पण पाऊस आहे आणि इकडच्या साईडला पण पाणी साचले, दोन्ही साईडने पाणी साचले. त्यातली आता कोंबड्यांसाठी हे केला निवारा, पण शेळ्यांचं अवघड आहे. हे बघा सगळं ओलं झालंय, काय करायचं. हे बघा तुकडं कुत्र्यांनी पलटी केलं, इथपर्यंत पाणी आलंय. आता ह्या लेवल पर्यंत सगळं शिताडं इथपर्यंत येतात. म्हणून म्हणलं आपलं हे सोडावं. आणि तसं तर अजून एक दुःख आहे की माझी चार्लीन जॅक्सन पण सोडायचं आहे तिकडं आईकडं, कॅरेटात घालून न्यायचं. आणि आपल्या 2 पाहुण्या म्हणजे या 2 शेळ्या पण द्यायच्या तिकडं. काय करणार आता, गाड्यांना जाणार तुम्ही सकाळच्याच. तर रिक्षा येते आपली, रिक्षाने जाणार आहे आपण. तर काय आता वाट बघायला लागेल. खरं तर म्हणजे सांगायचं हेच की इच्छा नसताना सोडायला लागतात. आणि एक जनावर असल्यावर लय भारी वाटतं, पण काय करणार परिस्थितीचा नुसार चालायला लागतंय मित्रांनो. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. आपण मामाचीकडे पण जाणार, म्हणजे मामाचीकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला. श्रीगोंदा तालुक्यात मामाचं गाव आहे खरातवाडी म्हणून, विसापूर जेलच्या अलीकडं. तर मी मामाचीकडचं पण एरिया दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सपोर्ट करायला विसरू नका. आज काय व्हिडिओ बनवायचा पण नव्हता, पण म्हणलं चला जाऊन द्या, तुमच्यापर्यंत पोहोचेल की बाबा दादाचं काय चालू असतं कंटिन्यू, नाही का. चल मित्रांनो आपण रांजणगावच्या अलीकडे थांबलोय सीएनजी भरायला नाही का. हायवेला पाऊस भरपूर पाऊस पडलाय आता इकडच्या साईडला, इकडे पण पाणी दिसत असेल तुम्हाला. आणि आपली रिक्षा या साईडला इथं सीएनजी भरायला थांबलोय ना इथं. तर विषय असा झालाय की एलएनटी फाट्याचे तिथं भरपूर पाणी, चांगलं कमरे इतकं पाणी होतं नाही का. कोणी प्रवास करत असेल उन्हाळ्यात तर सांभाळून जावा. आणि नद्यांना पण पूर आलाय, भीमा नदी असेल, परत शिक्रापूरच्या नदीला पण पाणी आहे. आणि रांजणगावच्या अलीकडच्या साईडला आपण पुढे जायचे अजून थोड्या वेळाने. तर चला सीएनजी भरलं की आपण पुढे निघू. मित्रांनो आपण आता रांजणगाव मध्ये, बघा रांजणगावचा स्टॉप.
इकडं बघा या साईडला. हे आता आपली ट्रॉफिक नाही, शेळ्या बघायच्या ट्रॉफिक मस्त पैकी चालली रिक्षा आपली. तर आता पुढं निघालोय, थांबलो नाही आता मध्ये, बरोबर शिरूर मध्ये कुठं तरी थांबायला लागेल. मित्रांनो आपण आता शिरूरच्या नदी होय बघा. आपण शिरूर पासून पुढं बेलवंडी फाटा आहे, बेलवंडी फाट्यावरून लेफ्ट मारणार आणि बेलवंडीला जाणार, तिथून करतवाडीला असं अंतर आहे. आता थोड्या वेळात आपण फाट्यावर पुढं जाऊ. आलो आपण फायनली करतवाडीत. हे बघा उगारगाव रोड आहे. कीर्ती शेळ्या आणल्या बघ बाबा परत. मग आता काय करते, त्याला काय बोलायचं. आता तुझं लेकरू एवढं लय धावपळ आणि होते तिकडं. आले का ग माझ्या हार पिल्ल पण आणली. हो आली काय बाई. हो कुत्र्याची पिल्ल पण आणल्या ताई. सांगितलं मला, म्हणजे काय झाली नीट करत होते. मदर इंडिया इकडच आहे. काय पाऊस बाबा. लय पाऊस आहे, सोडताय त्यांना. हे बघा तिकडे शेळ्या ह्यांचं बघा, इकडच्या आईच्या शेळ्या बघा कशा खाटो बसतात निवांत पैकी. बाई त्यांच्यासाठी मी सती निघाली. मला पोरगी मामा म्हणतोय कोण? शेणासाठी सती निघ. कोण मामा म्हणतो काय म्हणतोय? शेणासाठी सती निघली. अहो हे बघा कशा आहेत शेळ्यांचं नियोजन. तर निवांत बस. जाताना कसं होतं योजन शेणाचं. तसेच नेले होते टाकाटक होते आपण. हा, काय पण आपण? आता ते कसं पाऊस लागला. अरे 2 आठवडं कंटिन्यू पाऊस चालू झाला ना, खायलाच नाही भेटलं. बघा मित्रांनो हे सीताफळ झाड लय जुनं आहे बरं का. हम्म. आणि या साईडला एसटीडी होती. आता बांधकाम करायचंय. बांधकाम कुठं चालू करणार आहे? तिकडच्या साईडला ना. हा हे बघा कसं आहे, आमचं लहानपण गेलं बरं का. बघा इथलच्या साईडला एक लय मोठी चिंच होती, इकडं अशोकाचं झाड वगैरे होतं, आणि इकडं मामाने शेततळ मारलंय या साईडला. आणि हे आंबे वगैरे दिसतात ना तुम्हाला 2 मिनिटं. हे आंबे दिसतात ना, हे सगळे आम्ही लावले. तिथे एक विहीर होती त्या झाडापाशी, आणि तिथं आता हे केलंय बघा. उमराचं झाड वगैरे किती मस्त आहे. ही खरं पोल्ट्री फार्म होता पहिला, मामाचा पोल्ट्री होती. आता ते पोल्ट्री बंद केली. तर काय गावाकडचं वातावरण म्हणलं असंच राहणार. सागाची झाडं बिडं बघा कशी मस्त पैकी आहे तिकडं. वासर बिसर, आईच्या कोंबड्या. कसे हे काय केलं तर इकडे शेळ्या बांधून असतात. अन्न झोपल्यात काय? अन्नच काय झालं? कोण आहे मग? हे बघा शेळ्या. काय विषय झाला माहितीये का, इकडं रिक्षात आणल्यात ना गाडी, कुत्र्यांची गॅंग सगळं धुवून काढलंय आता ड्रामातून याच्यातून. आता चार्लिन जॅक्सनला सोडू आपण. ए चला 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 फिरायचं आपल्याला. चला 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 या बाहेर. चला चला, नवीन जागेत स्वागत आहे तुमचं. नाही जात आई, ती कुठं नाही जात. इकडे चल, इकडे चार्ली. चार्लिन जॅक्सन. चार्लिन जॅक्सन. हा
जॅक काय म्हणायचं जॅक जॅक आणि चार्ली अयो तो पहिले सुरुवात केली बी हो मला तरी आधार आदाड्या येतात तिकडे काय बघते मग भरपूर उखाड्यावर गेली कपडे हो हा, मग हुशार आहे ती तशी चार्लिन जॅक्सनला सोडलं शेळ्या इकडे सोडल्यात आता आई नाराज आहे या दोन उतरल्यात तब्येती कुत्रा होय कुत्रे आहेत का कुत्रे कुत्रान कुत्रे हम्म. चला मित्रांनो आता ब्रेक घेतो जरा नाश्ता वगैरे करतो आणि निघायचं आता त्यांना सुभाष दादाला पण कामावर जायचं ते कंपनी जातात आपल्यासाठी आवरून आले ते इकडं माग जिओचं टावर आहे बरं का रेंज आपल्याला इथं जिओची पण माझं एअरटेलचं कार्ड आहे तर आता नेक्स्ट पार्ट मध्ये ना मग मळ्यातले वगैरे दाखवून ही फुलं वगैरे लयच भारी झाड लावली इकडं बघा आता घराचं काम वगैरे चालू आहे ना त्याच्यामुळे ही फुलं तुम्हाला माहिती आहेत का कमेंट करून सांगा ही कशाची फुलं लय मस्त आम्ही लहानपणी याचे पोट घालून वाजवायचो फुल सोडतो तुमच्यासाठी एक लय मस्त वास येतो लय मस्त कसं आहे वातावरण इथून शाळेत जायचो आमच्या इकडे शाळा आहे तिकडे शाळेत जायचो हे माझ्या क्लासमेटचं घर आहे पुढचं घर आहे ना क्लासमेटचं आहे त्यांनी आता घर बांधले आणि खंडोबाचं मंदिर समोर इकडं पण लय एन्जॉय केलेला आहे चला मित्रांनो आपण आईच्या शेळ्या माघारी दिल्या आपण निघालोय आता मग आई बेटा आली आई बाईक अन्न झोपले तिकडं तर आईने परत एक उखाळ दिलंय ते काय उलटापाट तुम्हालाही झालं ना तुमच्या घेऊन मी निवांत येईन काय विषय नाही पाऊस बिऊस उघाड्यावर दिवाळी हाय काय चला बाय मित्रांनो चालते काय विषय नाही आणि आई आहे ना आता ताईला परत एक गावरान गाय देणार आहे लय विषय खतरनाक असतो होय हा? ताईला तेवढं ना नवचट मला डाव माझ्या बरोबर बर बर काय विषय काय विषय नाही मला देवाला जावं लागतं मग यांना खायला आणून टाकेल चालते काय विषय बाकीचं नाही, मग रोजचं माझं चालूच आहे रोजचं चालू ठीक आहे चला जाऊ का मग? आता सावका गर्दी गुर्दी जाऊ. चला मित्रांनो निघू आता उशीर झालाय मालको द्यांचो हो हा पळून चाललो बाय बाय चला उशीर झालाय सनाट आता पुणे चलो बाय